नाही. हाय, हॅलो, नमस्कार. चालू आहे तर रूम चेंज करायची आहे. डबल रूम घेतली आहे. आता तरी नेलं थोडंसं सामान. नळाला पाणी येणार आहे, पाणी तिकडं भरावं लागेल. सामान नेणं चालू आहे थोडं थोडं. बाकीचं हे लोडिंगमध्ये न्यायचं आहे, कपाट रॅक वगैरे हे ते जेवढं होईल तेवढं घेऊन जायचं आहे. बरणीत भरून ठेवलं हे. चला तुम्हाला ती पण रूम दाखवते तिकडं. इथं सम्यक बसला मेकअपचं सामान घेऊन. ते पण तुम्हाला दाखवते मी नंतर, काय काय मागवलं काय काय नाही म्हणून. केली आम्ही रूम चेंज. सगळा पसारा कपड्यांचा तसंच पडलेलं आहे. हे शोकेश आणलं तिकडून, सस्ती होतं ते हर्सुलवरून. इकडं कपाट पण आणला. ते पलंग शोकेश कपाट बाहेरच आहे अजून. डबल रूम आहे. हे कपड्यांचाच पसारा पडला थोडासा. मिस्टरांची अजून झोप नाही गेली. आज संडे. पसारा उतरून चढून हे झालं का, दुखू लागलं का? हां, थोडंसं हेच आहे. हे कपट बाहेर घ्यायचंय मध्ये. आता बघू कसं घ्यायचं कसं नाही. हाय, हॅलो, नमस्कार. चाललं इथं म्हणजे रूम चेंज केली ना, किचनमधला तर लागला सगळा पसारा. सकाळी नळाला पाणी आलं तर स्वयंपाक पण झाला. इथं वाजलेत 10 वाजून 7-8 मिनटं झालेत. 10 वाजेपर्यंत नळाचं पाणी ते वगैरे झालं. स्वयंपाक पण झाला, डब्बा वगैरे गेलं आणि कपाट पण मध्ये घेतलं. हे बघा, आता इकडं किचनमध्ये जायला ना एवढीच जागा आहे फक्त. आता कसं करावं काय करावं. आणि हे सगळे कपडे आता एक गोण्यांमधले हे कपाटात भरायचे. काही तशात राहील. मशीनवर पण एवढा पसारा पडलेला आहे. कसं आवरावं काय. आता वेळ चालला, 10 वाजले. आणखी आंघोळ पण बाकी आहे. म्हणलं पाणी येणार आहे त्यामुळे मी पटपट स्वयंपाक आवरून घेतला. पोळ्या झाल्या फक्त. आता भाजी थोडीच झालती तर मला आणखीन एक भाजी करावं लागणार आहे. 2 डबे गेले. आता मुलांची शाळा पण उघडली, दिवाळीच्या सुट्ट्या संपल्या. सम्यक गेला शाळेत. आता त्रिशा जाईल दुपारून. तर खूप पसारा पडलेला आहे. तर बघू शकता. आता रूम चेंज झाली, आवरले बऱ्यापैकी. आता क्लासला पण चालू आहे. 2 दिवसापासून परवा पसारा आवरला. 1 तारखेला सगळं आलं. त्या दिवशी सकाळपासून उपाशी, संध्याकाळी जेवले. आणि आज पण काल पण 2 तारखेला पण संडेला नाश्ता केला. सकाळी क्लासमधून याच्यातून पार्लरमधून फोन आला की येऊन जा म्हणून, की पाहिजे. मग संध्याकाळी मी 6 वाजता घरी आले. 11:30ला गेले ते 6 वाजता घरी आले. दिवसभर पण उपाशी, मग नुसतं पोह्यांवर. तर बघू आता काय होतं काही नाही. आता चाललंय हे आवरते. आज पण जाणं आहे, आवरून घेते पटकन. आणि व्हिडिओला तुमचा सपोर्ट असू द्या, कारण तुमच्या सपोर्टची मला खूप गरज आहे. सध्या तरी खूप गरज आहे. आणि हे बघा, वायर पण अशी जुनं बांधकाम आहे. तर त्या वायर पट्टीमधलं पण वायर अशी खाली लोंबलेली आहेत. मम्मीला वाटत होती भीती की काही होतं का काय, म्हणजे करंट वगैरे बसतो काय, घर गळतं काय म्हणून. म्हटलं आता थोडे दिवस काढू, मग करू. म्हटलं आता बघू कुठं काय. तशी ह्या एरियात अशी चांगली अशी रूमच भेटत नाही. थोडीशी अडचण असल्यामुळं, पैशांची, त्यामुळं घेतली ही. तर असं व्हिडिओला लाईक सबस्क्राईब आणि कमेंट करत जा. तर तुमचा सपोर्ट असू द्या कायमच, असं मला वाटतं. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.